श्रावण महिना सुरू झाला आहे आणि आज आहे श्रावणचा पहिला सोमवार. श्रावण महिना म्हटलं की आल्हाददायक छान आणि प्रसन्न वातावरण असतं. तर आजसुद्धा मस्त छान वातावरण आहे, ऊन नाही काही नाही आणि छान प्रसन्न वाटतं आहे. तर आज श्रावण सोमवार निमित्त मी आज करणार आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा, पार्थिव शिवलिंग पूजन. तर त्याचविषयी तुम्हाला मी आज माहिती सांगणार आहे. तर चला वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करू. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे श्रावणी सोमवार, श्रावणचा पहिला सोमवार. आणि श्रावण म्हटलं की वातावरण कसं पावसाचं आणि एकदम आल्हाददायक असं वातावरण असतं, प्रसन्न वातावरण असतं. तर आज श्रावणी सोमवार असल्यामुळं मला करायची आहे पार्थिव शिवलिंगाची पूजा. तर मग म्हटलं चला ही शिवलिंगाची पूजा, पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्हाला पण ती माहिती सांगावी आणि दाखवायची म्हटलं तर ती पूजेचा काही वेळ नाही आता, त्याच्यामुळे मला काही दाखवता येणार नाही. पण मी सांगायचा प्रयत्न करते, जशी मी पूजा करते तीच तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते. आता इथं बाहेर जो आवाज येत असेल ना, तर त्या आवाजाकडे थोडंसं दुर्लक्ष करा, कारण मला हा व्हिडिओ आजच्या आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये सुद्धा थोडं जर इकडं तिकडं झालं तर ते मला कृपया समजून घ्या. आणि या वेळेला ना आता मला घरातसुद्धा व्हिडिओ शूट करणं शक्य नव्हतं, म्हणून मी इथं बाहेर बसले आणि मला ही जागा इथं योग्य वाटली बेलाच्या झाडाजवळ, म्हणून मग मी इथं बसले. वेळ न घालवता आपण सुरुवात करू. आणि मला एक होतं की जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर आले की मला जी काही माहिती सांगायची मी सगळी विसरून जाते. तर मी आज थोडीशी माहिती हातावर इथं लिहिली आणि सांगायचा प्रयत्न करते, आणि थोडंसं जर राहून गेलं तर ते तुम्ही समजून घ्या. तर आता सर्वात पहिलं पार्थिव शिवलिंगाची पूजा नाही तर मलासुद्धा माहिती नव्हतं कशी पूजा करायची. पण मग हळूहळू मला जसं आपण सेवेमध्ये येतो, पूजा अर्चा याच्यामध्ये येतो, हळूहळू ते माहिती होतं. तसं मग मला ते माहिती झाली. आणि पार्थिव शिवलिंगाच्या पूजाला अतिशय महत्त्व आहे. अगदी महादेवाची सेवा जर म्हटलं ना तर अगदी साधीभोळी सेवा आहे. आणि भगवान भोलेनाथ, त्याचं नावच भोलेनाथ आहे, आणि ते आपल्या साध्या भोळ्या भक्तीनेसुद्धा पूजेनेसुद्धा प्रसन्न होतात. तर सर्वात पहिलं आपला प्रश्न म्हणजे तुम्हाला मी एक एक करून सांगते की पार्थिव शिवलिंगाची पूजा घरात करावी का बाहेर करावी, कोणत्या झाडाखाली करावी, त्याचबरोबर शिवलिंगाला काय काय अर्पण करावं, आणि ह्या पूजेचा जो टायमिंग आहे म्हणजे कोणत्या वेळात करावी ही पूजा, त्याच्यानंतर विसर्जन. तर ही सगळी माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण मध्येच जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर तुमच्या लक्षात येणार नाही. तर सर्वात पहिलं ही पूजा कोणत्या झाडाखाली करावी. तर सगळ्यात उत्तम म्हणजे बेलाचं जर झाडं असेल तर अतिशय उत्तम आहे, नसेल तर ठीक आहे. शमीचं जर झाडं असेल तर तुम्ही शमीच्या झाडाखालीसुद्धा पूजा करू शकता. आणि जर हे दोन्ही जर झाड तुमच्याकडं नसेल, बेलाचं नाही शमीचं नाही, तर दुसरं कुठलंही झाड जर तुमच्याकडं कुंडीत असेल ना तर त्या कुंडीमध्येच तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता. त्याच्यामुळं असं काही नाही की बेलाचंच झाड पाहिजे, शमीचंच झाड पाहिजे, जे आपल्याकडं उपलब्ध आहे तिथंसुद्धा तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता. आता माझ्याकडं आहे बेलाचं झाड, इथून मागं नव्हतं पण आता आहे, तर मग मी इथंच ही पूजा करणार आहे. आणि पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये मी केलेली पूजा तुम्हाला मी ती दाखवाल. तर आता हे तुमच्या लक्षात आलं असेल की ही पूजा कोणत्या झाडाखाली करू शकता. आता ही पूजा कोणत्या झाडाखाली करू शकता हे तर तुमच्या लक्षात आलं असेल. आता दुसरं, ही पूजा मी जशी करणार आहे ना तशी मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामुळं मग पूजेची पद्धत इतरांची वेगळी असू शकते, माझी पण थोडीफार वेगळी असू शकते, तर ते तुम्ही समजून घ्या. तर बेलाच्या झाडाखाली पूजा करताना किंवा कोणत्याही झाडाखाली पूजा करताना त्याच झाडाची माती घ्यायची आहे आणि त्याचं शिवलिंग तयार करायचं. पूजेची सुरुवात करताना सर्वात अगोदर देवा लावून घ्यायचा आहे, म्हणजे निरांजनी. नंतर ते आपल्याला आरतीसाठी सुद्धा उपयोगी. निरांजनीमध्ये फुलवात घालायची आणि शुद्ध गाईचं तूप टाकायचं. तर अशा पद्धतीने अगोदर दिवा लावून घ्यायचा आणि मग नंतर पूजेला सुरुवात करायची.
आणि ही पूजा तुम्ही बाहेर करताय तर दिवा विझणार नाही याची काळजी घ्यायची. आता दिवा विझला काय करू किंवा राहणार नाही, तर असे काही प्रश्न मनात आणूच नका. आजकाल आहे ना बाजारामध्ये असे काच पण मिळते दिव्यावर ठेवण्यासाठी. तर निरंजनीवर तुम्ही अशी ती काच ठेवून मग तुमचा दिवा पूजा करेपर्यंत व्यवस्थित राहील. दिवा प्रज्वलित केल्यानंतर मग संकल्प करायचा. संकल्प करताना उजव्या हातामध्ये 2 पळ्या पाणी घ्यायचं, 2 दाणे अक्षता टाकायच्या आणि फुल असेल तर फुल घ्या. आणि संकल्प करताना तुमच्या नावाचा आधी उच्चार करा, गोत्राचा उच्चार करा आणि तुमची काही जी काही इच्छा असेल, मुलांचं शिक्षण असेल, आरोग्य असेल, नोकरी असेल, आर्थिक तुमची जी काही समस्या असेल, कुठलीही समस्या असू द्या, तुमचा काहीही संकल्प असू द्या, कोणतीही इच्छा असू द्या, ती इच्छा तुम्ही तिथं बोलून दाखवायची आणि मग संकल्पाचं पाणी ताम्हणामध्ये सोडून द्यायचं. तुमची कोणतीही समस्या असू द्या, भगवान भोलेनाथ ती समस्यातून तुम्हाला मुक्त करणार. तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा पूर्णच करणार, यात कोणतीही शंका नाही. असं हे पार्थिव शिवलिंग पूजनाचं महत्त्व आहे. आता तुम्ही जर बेलाच्या झाडाखाली किंवा कोणत्या पण झाडाखाली जर पार्थिव शिवलिंगाची पूजा करताय ना, तर त्या झाडाखाली थोडीशी माती झाडाची जशी गोळा करून घ्यायची आहे आणि त्याचं शिवलिंग तयार करायचं आहे. शिवलिंग तयार करताना त्या शिवलिंगाचा आकार जास्त मोठा नको, अगदी म्हणजे हे बघा अंगठ्याच्या आकारा एवढा इतकंच, त्याच्यापेक्षा जास्त मोठा नको. आणि मग तुम्हाला फक्त शिवलिंग म्हणजे जे असं उभं असतं ना, तर तेवढं जरी केलं तरी पण चालतं. आणि जी जलधारा असते ना, ती तुम्हाला इच्छा असेल तर करा, नाही केली तरी पण चालते. आणि सर्वात महत्त्वाचं, शिवलिंग कसं स्थापन करायचं, तर शिवलिंगाचं जी जलधारा आहे तिचं ते म्हणजे जलधारा उत्तरेला येईल अशा पद्धतीने आपल्याला शिवलिंग स्थापन करायचं. आता आपलं शिवलिंग आपण तयार केलं झाडाखाली, तर त्याला सर्वात पहिलं जल अर्पण करायचं, त्यानंतर भस्म अर्पण करायचं आणि त्याच्यानंतर अक्षदा, पांढरी फुलं, बेल आणि बेलाचं फळ असलं तर उत्तमच आहे. धोत्र्याचं फूल पण महादेवांना आवडतं, तर जी महादेवांना आवडते फुलं ती वाहा किंवा जी तुमच्याकडे उपलब्ध आहे ती वाहा. तर अशी एकदम साधी सोपी पार्थिव शिवलिंगाची ही पूजा असते, जी मी करत असते तीच तुम्हाला मी इथं सांगितली. आणि आता त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय येतो ते म्हणजे विसर्जन. तर आपली पूजा झाल्यानंतर समजा तुमची सगळी पार्थिव शिवलिंगाची पूजा झाली, त्यानंतर एक 10-15 मिनटं तुम्ही तुमचं जे काही काम असेल ते काम करून घ्या आणि त्यानंतर एक 10-15 मिनटांनी पूजेचं विसर्जन करा. पूजेचं विसर्जन करायचं म्हणजे तुम्ही ते हाताने असं हे केलं तरी पण चालेल किंवा त्याच्यावर जल अर्पण करा. असं करून दिल्यानंतर वरून जल अर्पण करा किंवा त्या शिवलिंगावर जल अर्पण करा, असं पण विसर्जन करता येतं. आणि एकदम महत्त्वाचं दुसरी गोष्ट, जर तुम्ही या श्रावण महिन्यामध्ये रोज जर पार्थिव शिवलिंगाची जर पूजा करत असाल, तर आज पूजा केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हे शिवलिंगाचं विसर्जन करायचं. लक्षात घ्या, जर तुम्ही फक्त सोमवारी ही पूजा करताय किंवा प्रदोष असेल त्या दिवशी करताय, आता एक सांगायचं राहून गेलं, ही पार्थिव शिवलिंगाची पूजा तुम्ही कधी करू शकता, तर शिवरात्री, प्रदोष, शिवरात्री, महाशिवरात्रीला तर आपण करतोच, पण प्रत्येक महिन्याला जी शिवरात्र येते तेव्हा पण ही पूजा करता येते. त्याच्यानंतर प्रदोष, सोमवार, असे जे महादेवाचे जे आपण ज्या दिवशी व्रत करतो, तर त्यावेळेलासुद्धा तुम्ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता. हे सांगायचं राहून गेलं होतं. तर असं थोडंसं मागं पुढं होतं, ते तुम्ही समजून घ्या तेवढं. तर आता विसर्जन श्रावण महिन्यात काही ताई, काही दादा काय करतात, श्रावण महिन्यात रोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करतात. तर मग अशा वेळेला माझ्या माहितीनुसार तुम्ही जर रोज पार्थिव शिवलिंगाची पूजा करत असाल, तर ती दुसऱ्या दिवशी सकाळी विसर्जन पूजा करायची. एवढं लक्षात घ्या. केली जाणारी पार्थिव शिवलिंगाची पूजा, आता मी ही जी पूजा करणार आहे
ती मी पूजा केल्यानंतर अगदी नंतर 10-15 मिनिटांनी विसर्जन करणार आहे. तर आता हे झालं पूजा आणि विसर्जनाची माहिती. आता सर्वात महत्त्वाची माहिती की पार्थिव शिवलिंगाची पूजा कोणत्या वेळेला करावी, सर्वात महत्त्वाचा विषय हा. तर ही पार्थिव शिवलिंगाची पूजा प्रदोषकाळी करायची असते. प्रदोषकाळी म्हणजे साधारण 5 नंतर तुम्ही करू शकता. 5 ते 7 वाजेपर्यंत, 5 ते 7 वाजेपर्यंत अशी तुम्ही करू शकता. तर मी 5 नंतरच करत असते, म्हणून तुम्हाला मी तो टाईम सांगितला. आणि सूर्योदयाच्या आधी अर्धा तास, पाऊण तास आणि सूर्योदयाच्या नंतर अर्धा ते पाऊण तास असा प्रदोष काळ असतो. आणि ही पूजा प्रदोषकाळी करायची असते. त्याच्यामुळं मला आत्ता तुम्हाला इथं पूजा काही दाखवता नाही आली, म्हणून तुम्हाला मी माहितीच सांगितली. आणि आता मी संध्याकाळी म्हणजे प्रदोषकाळी ही पूजा करणार आहे. तर मग तो व्हिडिओ मला नंतर दाखवता आला असता. आणि मला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आजच पोहोचवायचा आहे. त्याच्यामुळं आता हा व्हिडिओ मी जास्त काही एडिट करत बसणार नाही आणि लवकर तुम्हाला हा तुमच्यापर्यंत येईल. म्हणजे संध्याकाळी आजच मी हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे. तिकडं गाई उड्या मारते आहे, तर आवाज येतो आहे थोडाफार, थांबू आपण. तर ही पूजा मला तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायची होती, म्हणजे माहिती पोहोचवायची होती, की जेणेकरून तुमची निदान आज नाही करता आली तर उद्या तुम्हाला ही पूजा करता येईल किंवा पुढच्या सोमवारी तुम्हाला ही पूजा करता येईल, या उद्देशानं. आणि त्याच्यामुळं मी सकाळी माझं गोठ्यातलं काम आवरलं आणि लगेचच मी व्हिडिओची तयारी करायला घेतली. कारण आजची देवपूजा काजलने केली होती. कारण आज सगळ्यांना घरात सोमवार असल्यामुळं स्वयंपाक काय करायचा नव्हता. मग ती म्हटली की मी देवपूजा करून घेते आणि माझा अभिषेक पण करून घेते. मग तिची देवपूजा झाली आणि अभिषेक पण झाला आणि त्याच्यामुळं मला पण व्हिडिओ करायला वेळ मिळाला. नाही तर इतक्या सकाळी मला व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही. पण काय माहिती, मला मनापासून तुम्हाला ही माहिती पोहोचवायची होती. याच्या अगोदर पण मला असं वाटतं की हा व्हिडिओ तरी मी केलेला नाही आहे. तर मनापासून एखादी गोष्ट जर करायची असली तर ती पूर्ण होते असं मला तरी वाटतं. आणि ती माझी इच्छा पूर्ण झाली की मला पार्थिव शिवलिंगाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. त्यासाठी माझा व्हिडिओ तयार करून झाला आहे. आता लवकरात लवकर हा मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. आणि आजची माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला, सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ.